नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण बघणार आहोत निपुण महाराष्ट्र ॲप कसं वापरायचं, मुख्याध्यापकांनी त्यावरती लॉग इन कसं करायचं, मुख्याध्यापकांनी आपले शिक्षक, त्यांची इयत्ता, त्यांचे वर्ग कसे जोडायचे आणि प्रत्यक्ष शिक्षकांनी AI पद्धतीने चाचणी कशी घ्यायची याचं प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत. नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. निपुण महाराष्ट्र या ॲपमध्ये आपल्याला कसं रजिस्ट्रेशन करायचं हे आपण बघणार आहोत थोडक्यात. आता निपुण महाराष्ट्र अभियान हे मागील मार्चमध्ये सुद्धा आपल्याला शासन निर्णयानुसार आलेलं होतं आणि त्यानुसार शासनाने निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपली मागेसुद्धा एक परीक्षा याच्यावर झालेली आहे, परीक्षा यंत्रणेची सुद्धा झालेली आहे. आज आपण पुन्हा नव्याने एकदा बघणार आहोत की ह्या निपुण महाराष्ट्राचं कसं आपल्याला लॉग इन करायचं आहे, मुख्याध्यापकांनी निपुण ॲप महाराष्ट्र जे आहे ते कसं वापरायचं आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत. बघा, निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे. निपुण महाराष्ट्र ॲप हे जरी तुम्ही टाकलं तरी त्या ठिकाणी लगेच येतं, किंवा हा QR कोड आहे तो स्क्रीनशॉट काढून तो स्कॅन केला तरीसुद्धा आपल्याला प्ले स्टोअरला ॲप मिळणार आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया की हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉल केले. बघा, ह्या ठिकाणी इन्स्टॉल बटनवरती क्लिक करून आपण निपुण महाराष्ट्र हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर हे ॲप ओपन, ह्या क्लिकला आपण ओपन करूया. आता ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्याला जो विद्यार्थी स्तर निश्चित करणाऱ्या शिक्षकांची तुकडीनिहाय नेमणूक करून ठेवायची आहे. आपल्याकडे जनरली ही आपण केलेलीच असते, प्रत्येक इयत्तेचा वर्ग शिक्षक नेमलेलाच असतो, परंतु त्याची माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे, आधीच तयार करून ठेवायची. पुढे या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे पुढे बटन केल्यानंतर नेक्स्टला गेल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन्स दिसतात, त्याच्याही आपल्याला पुढे जायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला निपुण महाराष्ट्रावरती 3 ऑप्शन्स दिसतात, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक, आणि अजून एक पर्यवेक्षण यंत्रणाचं सुद्धा टॅब ओपन आहे. आपण आता सध्या मुख्याध्यापकांनी कसं करायचं आहे ते बघणार आहोत. मुख्याध्यापकांचं इकडे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मला ह्या अटी शर्ती मान्य आहे तिकडे क्लिक करायचं आणि OTPला सेंड करायचं. मात्र आपला मोबाईल नंबर जो आहे हा कोणता टाकायचा आहे, जो UDIS प्लस किंवा सरळ पोर्टलला आपला शालार्थ IDला या 3 ठिकाणी जो लिंक असेल तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. मुख्याध्यापक यांच्यासाठी पुढची जी कृती आहे ती यादीमध्ये म्हणजे तुम्ही OTPने लॉग इन झालात की तुमच्या शाळेचं नाव येतच आहे. त्यामध्ये माहितीनुसार आपली जी शालार्थमधली माहिती आहे त्यानुसार शाळेतील सगळे शिक्षक या यादीमध्ये आपोआपच आपल्याला दिसतात. परंतु जर एखादा शिक्षक नसेल दिसत तर आपल्याला नवीन शिक्षक नोंदणी हे बटनावरती जायचं आहे आणि त्या शिक्षकाचा शालार्थ IT टाकून आपल्याला त्याची नोंदणी करायची आहे. बघा, नोंदणीसाठी नवीन शिक्षकाला आपल्याला त्या ठिकाणी शालार्थ ID टाकायचा आहे. तर त्यानंतर प्रत्येक वर्ग शिक्षकाला अध्ययनस्तर निश्चितीसाठी शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांना शासन निर्णयातले जे 6U प्रमाणे इयत्ता तसेच तुकडी वाटप करायची आहे. त्या ठिकाणी 3 ऑप्शन्स दिसत आहेत आपल्याला, माध्यम, वर्ग आणि तुकडी. वर्गनिहाय शिक्षकाचं नाव आहे त्याच्यावरती माध्यम, वर्ग आणि तुकडी आहे, आणि सेमी इंग्रजी असेल तर त्या ठिकाणी एक सेपरेट चौकोनी बॉक्स आहे, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि तुकडी आपण क्लिक केलं का त्या तुकडीवरती तुकडीनिहाय आपल्याला शिक्षकाचं नाव निवडायचं आहे. तसेच शाळेतील शिक्षकांना जर इयत्ता तसे तुकडे वाटप करून झाल्यानंतर आपल्याला हे जे काही तुमचं सगळं इयत्ता तुकडे वाटून झाल्यानंतर शेवटी आपल्याला सेव्ह म्हणून जतन करायचं आहे ऑप्शन आपल्याला जो आहे तो. आणि पुढे जर
मात्र नवीन जर एखादा शिक्षक आपल्याला समाविष्ट करायचा असेल किंवा एखादा जुना शिक्षक जर बदली होऊन आपल्याकडून गेला असेल आणि त्याला डिलीट करायचा असेल तर आपल्याला हे सर्व बदल मात्र शालार्थ पोर्टलवरतीच करावे लागतात आणि तिथून ते बदल झाल्यानंतर ॲप्रुव्हलसाठी पुढे DDO टूलला सुद्धा त्याचं ॲप्रुव्हल घ्यावं लागतं आणि तेथूनच हे बदल आपल्याला झाले, अपडेट झाले का. जसं आपलं स्विफ्टचॅट ॲपमध्ये सुद्धा ते शालार्थला बदल झाल्यानंतर ते अपडेट होतात, तसंच या ठिकाणी सुद्धा ते तसे काही दिवसांनी अपडेट होतात. पुढे आपण जाऊया की यामध्ये इंटरनेट उपलब्धता आणि मुद्दा क्रमांक 6 मध्ये काय दिलेलं आहे बघा. शिक्षक नोंदणी केल्यानंतर आपण जेव्हा स्क्रोल करणार आहोत खाली तेव्हा इंटरनेट बाबतचं नुसार आपल्याला एक पत्र उपलब्ध अपलोड करायचं आहे की आपल्या शाळेत वायफायद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का हे. त्यानंतर मुख्याध्यापक यांनी शाळेतील इंटरनेट सुविधाला जर उपलब्ध नसल्यास नाहीवर क्लिक करावं. ज्यांच्याकडे मोबाईल किंवा वायफायद्वारे इंटरनेट उपलब्ध नाही आहे तर त्यांनी तो क्लिक करायचा आहे आणि मात्र शासन निर्णय शासन क्रमांक जो दिलेला आहे त्यानुसार आपल्या शाळेचे पत्रक मुख्याध्यापकांनी फोटो काढून येथे अपलोड करायचा आहे. पुढे आपण जाऊया शिक्षक यांनी कसं करायचं आहे. जेव्हा आता मुख्याध्यापक सगळं शिक्षक निश्चिती करणार आहे वर्ग आणि तुकडीची आणि त्यानंतर शिक्षकसुद्धा त्यांचं निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करतील, लॉग इन करतील. सर निश्चित करताना प्रत्येक स्तरानुसार आपल्याला योग्य पर्याय निवडून त्याच्या स्पष्ट सूचना वाचून आपल्याला सराची नोंदणी करायची आहे. पहिलं बघूया, शिक्षकांनी लॉग इन केल्यानंतर त्या विद्यार्थी त्यांना तिथे दिसणार आहे. वाचन स्तराची नोंदणी करताना म्हणजे कशा करायच्या आहेत बघा. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा जो अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं. त्या ठिकाणी तुमची शाळा आणि आपली जी शाळा असेल त्या अध्ययन चाचणीची तारीख निर्धारित करायची, शाळा निवडायची आपल्याला त्या ठिकाणी. त्यानंतर तारीख निवडायची आहे. आता आपण जे करणार आहोत ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 डिसेंबर हीच तारीख आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर इयत्ता निवडायची आहे. प्रत्येक वेळेस महिन्यावाईज आपल्याला त्याच्या तारखा येणार आहेत, त्याच तारखा आपल्याला त्या ठिकाणी निवडायच्या आहेत. म्हणजेच त्या महिन्याचं मूल्यमापन तिकडे नोंदवल्या जाणार आहे. इयत्ता शोधा, त्यानंतर इयत्ता शोधायची आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं. पुढची स्टेप येते आपल्याला त्या ठिकाणी की आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी ह्या बटनाला क्लिक केलं का अध्ययन स्तर निश्चितीसाठी शाळा म्हणजे हे सगळं निवडून झालं की आपल्याला वर्गातल्या मुलांची यादी दिसते. ज्या वर्गासाठी तुकडीसाठी आपल्याला स्तर निश्चित करायचा असेल त्या वर्गावरती आपण क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची यादी आणि विषय आपल्याला सर्व त्या ठिकाणी दिसतील. आता यामध्ये त्या विद्यार्थ्यावरती आपण जर क्लिक केलं त्या विद्यार्थ्याच्या तर आपल्याला इकडे 4 ऑप्शन्स दिसतात: वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया. आता आपण समजा वाचनाची चाचणी घेणार आहोत, तिकडे क्लिक केलं वाचनवरती. विद्यार्थ्यांनी जिथे वाचन घ्यायचं तर वाचनावर क्लिक केल्यानंतर वाचनाचे तुम्हाला सर्व स्तर दिसणार आहेत. जेवढे आपले स्तर आहेत ते सगळे स्तर दिसणार आहेत. त्यातला जो स्तर त्याचा असेल तो स्तर आपण काय करायचा आहे, निवडायचा आहे. आपण जे आपले फॉर्मॅट्स आपण भरले त्याच्यामध्ये आपल्याकडे त्यांची स्तरांची नोंदणी आहेच आहे, त्यानुसार तो स्तर निवडायचा आहे. तो स्तर ओपन केल्यानंतर लगेच आणि जर त्यामध्ये जो विद्यार्थी शाळेत येत नसेल, शाळाबाह्य झाला असेल तर आपल्याला सगळ्या 14 स्तरांच्या खालती एक अनुपलब्ध म्हणजे ॲब्सेंट म्हणून सुद्धा एक रिमार्क येतो. तो क्लिक केला तरी सुद्धा चालेल. तो मुलगा ॲब्सेंट म्हणून नोंदवला जातो. परंतु जर आत्ता आपण जी महिनानिहाय जी चाचण्या घेणार आहोत त्यामध्ये सतत गैरहजर दाखवू नये म्हणजे नसावा. त्याच्या आत आपण तो विद्यार्थी ड्रॉपआउट करणे किंवा ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे आवश्यक असतो. त्यानंतर खाली स्क्रोल केलं की आपल्याला त्या ठिकाणी ॲब्सेंट हा दिसणार आहे. आता आपल्याला चाचणी कशी घ्यायची आहे बघा. जो आपण स्तर निवडलेला आहे, समजा मी दुसरा स्तर निवडलेला आहे या ठिकाणी, तर दुसऱ्या स्तरावर निवडल्यानंतर ही चाचणी घेण्यासाठी इकडे काही अक्षरं दिसतात आणि खाली माईक दिसतो.
तो माईकवरती आपल्याला काय करायचं आहे, ओपन करायचा आहे तो, आणि विद्यार्थ्याला ते ते अक्षरं वाचायला लावायचे. विद्यार्थी ज्या पद्धतीने तो वाचणार ते सगळं रेकॉर्ड तेच बोलून झालं की स्टॉप रेकॉर्डिंग करायचं आणि पडताळणीसाठी पुढे पाठवायचं. पडताळणीसाठी, आणि जर त्याला पुन्हा आपल्याला जर चूक झाली असेल, वाटते तुम्हाला पुन्हा रेकॉर्डिंग करायचं, तर पुन्हा रेकॉर्ड करा ह्या ऑप्शनला सुद्धा आपल्याला जाता येतं. त्यानंतर तो विद्यार्थ्याचा स्तर AIद्वारे काय केला जातो, त्यांनी जे रेकॉर्डिंग आहे ते AIद्वारे तपासलं जातं आणि त्या विद्यार्थ्याची वाचनाची गती किती आहे, वाचनाची वेग किंवा अचूकता किती आहे, त्याने मजकुरामध्ये कुठे चूक केली, मूळ मजकूर काय होता, कुठे चूक केली, हे सगळं, चुकीचे किती शब्द वाचले त्यांनी, योग्य शब्द किती वाचले, इतकं डिटेलमध्ये आपल्याला याचंच विश्लेषण करून देतो. आणि जर 80% पुढे असेल त्याचं ॲक्युरसी किंवा वेग, तर त्या ठिकाणी तो विद्यार्थी त्याचा तो स्तर ग्राह्य धरला जातो. अन्यथा जर मला आत्ता समजा हा दुसरा स्तर होता, तो वाचता येत नाही विद्यार्थ्याला 80च्या पुढे, का मी स्तर 1मध्ये मी ते निवडेल आणि पुन्हा त्याची काय घेईल, रेकॉर्डिंग करेल, त्याच्या जो अक्षरं असतील, मूळ अक्षरं असतील, काय असतील ती वाचून त्याचं रेकॉर्डिंग करेल, पुन्हा तपासून घेईल. जिथे 80%पर्यंत जेव्हा मिळेल त्या ठिकाणी आपण त्याला तो स्तर निश्चित करायचा आहे. त्यानंतर आपण निश्चित करताना खाली निळ्या बटनावरती क्लिक केलं का तो स्तर निश्चित होतो. आता स्तर जर उत्तीर्ण झाला नाही, जसं 80%च्या पर्यंत नाही मिळाला, 50% त्याची अचूकता आहे, तर खाली आपल्याला विद्यार्थ्यांचा योग्य स्तर निवडा म्हणून एक रेड ऑप्शनमध्ये बटन दिसत आहे. तर ज्यावेळेस वरती विद्यार्थी या स्तरावर नाही असे, तर खाली त्या ठिकाणी तो टॅब ओपन होते की विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडा. जसं मी मगाशी बोलली तसंच मग जर 2ला तो त्याची ॲक्युरसी नसेल तर मी स्तर 1 निवडेल. तशा पद्धतीने विद्यार्थ्याचा योग्य स्तर निवडायचा आणि त्याची पुन्हा आपल्याला परीक्षा घ्यायची. ज्यावेळेस ॲक्युरसी पूर्ण येईल त्याच वेळेस आपल्याला स्तर उत्तीर्ण झाल्यानंतरच आपल्याला पुढचा वाचन झाल्यानंतर लेखनासाठी आपल्याला ओपन होणार आहे. स्तर नोंदणी कुणाची, म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांच्या नावासमोर वाचन किती मुलांचं झालं आहे, लेखन किती मुलांचं झालं आहे, संख्यादान किती मुलांचं झालं आहे, संख्यांमधील क्रिया किती मुलांचं झालं आहे, हे सगळं त्या ठिकाणी ग्रीनमध्ये हायलाईट होऊन आपल्याला दिसतं. त्या पद्धतीने आपल्याला कोणत्या विद्यार्थ्याची कोणती राहिलेली आहे ते कळतं. आता आपण गणितामध्ये बघूया. गणितामध्ये कसं करायचं आहे की शिक्षक इथे लेखनावरती बघूया. लेखनची पण एक चाचणी आहे. त्या लेखनामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्तर निवडायचा आहे. जो लेखनाचा स्तर आहे त्या स्तरावरती आपण क्लिक करायची. त्या ठिकाणी एक स्तराची लेखनाची काय येते, एक चाचणी येते. त्या चाचणीमध्ये तो स्तर येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला तिथे क्लिक केलं का एक काही पॅरेग्राफ असेल किंवा लेखनासाठी काही शब्द दिले असेल ते तिथे येतात. ते विद्यार्थ्याला आपण सांगायचे. ते विद्यार्थ्याने फळ्यावरती किंवा वहीवरती किंवा पाटीवरती लिहायचे आणि ते लिहून झालं की आपण तो फोटो काय करायचा, अपलोड करायचा. मात्र ते आपण तपशील तपासायचा आहे आणि आपण ठरवायचं की तो याच्यातले बरोबर हे लिहिलं आहे का, तो त्याला ह्या स्तरावर ठेवावं का, आणि जिथे आपण निश्चित करतो की ह्या स्तरावर त्याला ठेवावा त्याचं याचा आपण काय करायचा, वहीचा आपल्याला फोटो काढायचा. तो फोटो अपलोड केलेला त्या ठिकाणी सेंड करायचा, जतन करायचा. त्या ठिकाणी AIद्वारे याचेसुद्धा काय केलं जातं, तर त्याची तपासणी केली जाते. तसंच संख्यांवरील क्रियासुद्धा आहेत, त्यासुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत. जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा स्तर नोंदणी झाली की आपल्याला इथे पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंगाचं दिसतं. आणि जर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी पूर्णपणे बाकी असेल तर रेड दिसेल. आणि जर सगळं 100% पूर्ण झालं तर हिरवा रंग आपल्याला दिसणार आहे. आता हे जे शिक्षकांची कृती ज्या आहेत, आपण शिक्षकांचं जेव्हा निपुण महाराष्ट्र ॲप ओपन करणार आहोत त्या ठिकाणी बघा इथे शिक्षक विश्लेषण म्हणून तुम्हाला खालती टॅब दिसत आहे.
त्यामध्ये जर आपण गेलो तर सर्व विद्यार्थ्यांचा स्तर नोंदणीपूर्वी पूर्ण झालेला असतील तर विश्लेषण पाहायलासुद्धा आपल्याला मिळणार आहे. बघा किती काम शासनाने आपलं सोपं केलेलं आहे की एक प्रत्येक विद्यार्थ्याचं अतिशय उत्कृष्ट विश्लेषण आपल्याला याच्यातून मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला अपडेट आपण काय करत जाऊया, चाचण्या घेत जाऊया आणि छान विश्लेषण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. इथे तसं मुख्याध्यापकांनासुद्धा त्यांच्या शाळेचं अख्खं विश्लेषण मिळणार आहे, शिक्षकाला त्याच्या वर्गाचं मिळणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचं म्हणजे विश्लेषणामध्ये काय दिसेल आपल्याला बघा, कसं विश्लेषण दिसतं. शाळेचं नाव आहे, कालावधी कोणत्या त्याचा आहे, त्यांचं क्लासरूम दिसत आहेत. समजा एका वर्गामध्ये किती 36 विद्यार्थी होते, नोंद झालेला विद्यार्थी 1 आणि उर्वरित विद्यार्थी 35. आणि त्यानंतर विश्लेषण जर तुम्ही आपण गेला तर पुढे त्याचं अजून विश्लेषणसुद्धा पाहायला मिळतं. माहिती भरून झाल्यानंतर विश्लेषण बघताना विश्लेषण पहा या बटनावरती क्लिक केलं का आपल्याला असा तक्ता सगळे विद्यार्थी भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने तक्ता आपल्याला दिसतो. सरासरी स्तर आणि सरासरी किती, हा सगळा त्याचं किती स्तर आहे हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी कळतं. चाचणीची निर्धारित दिनांक आणि विषयनी ह्या वर्गाचं सरासरी अध्ययन स्तर आपल्याला पाहता येईल. म्हणजे आता आपण जर 4 महिन्यात करणार आहोत तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 4 महिन्यांचा आपल्याला सरासरी छान या ठिकाणी मिळणार आहे. आणि तसेच शिक्षकांनी पालकांचे नंबरसुद्धा ॲड करायचे आहेत की जेणेकरून पालकांनासुद्धा आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती बघता येणार आहे.